हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि एबीपी माझाच्या हाती या क्षणाची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी। प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉइस गाडी संदर्भातली सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्स रॉइस गाडीचा शोध पोलीस घेतायत। मात्र या गाडीची माहिती एबीपी माझानं शोधून काढली आहे। पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉइस गाडी असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडिओजमधून दिसतंय। WB02AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉइस सोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील एबीपी माझाच्या हाती लागलाय। या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येतोय। मनोहर भोसलेवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत। तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉइस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का हा प्रश्न आता निर्माण होतोय, कारण ही रोल्स रॉइस 4,700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे। पोलीस तपासात कोरटकर या गाडीबाबत पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करतोय। मात्र आता या गाडीचं गूढ एबीपी माझानं उलगडलंय। तर कोरटकरच्या रॉइसमधून वादाचा धूर निघतोय। लाखो गुंतवणूकदारांची 4,700 कोटींना फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारला 2015 मध्ये अटक करण्यात आली। मोतेवारच्या हजारो कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे वाटणं अपेक्षित होतं। लिलावाची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप। 7 ते 8 कोटींची रोल्स रॉइस ताब्यात घेऊन लिलाव झालाच नाही। रोल्स रॉइस विकता येणार नाही असं सीबीआय सीआयडीची 2015 मध्ये नोटीस आली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातून कोरटकरने नोटीस मागे घ्यायला लावली। गाडीवर कर्ज दाखवत बँकेमार्फत लिलाव घडवला। कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातून गाडी कलाटेंनी 2 कोटींना रोल्स रॉइस खरेदी केली। त्यानंतर पुण्यात रेंज हिल्स भागात कोरटकरने रोल्स रॉइस चालवली आणि व्हिडिओ शूट केला। रोल्स रॉइस सापडत नसल्याचा दावा सीआयडीचे अधिकारी माझ्याशी बोलताना करतायत। रोल्स रॉइसच्या तपासासाठी सीआयडीचं कोल्हापूर पोलिसांना पत्र। कोरटकरने पोलिसांना माहिती देण्यास नकार दिल्यावर सीआयडीचे पुन्हा कानावर हात। अखेर माझानं या रोल्स रॉइसचं गूढ उलगडलंय। दरम्यान तुषार कलाटेंच्या ज्या फार्म हाऊस बाहेर ही गाडी उभी होती तिथे सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारेंकडून। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या महेश मोतेवारच्या आलिशान रोल्स रॉइसचं पुढे काय झालं या प्रश्नाचं उत्तर मोतेवारच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीआयडीकडे देखील नाही आणि कोरटकरकडे चौकशी करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना देखील याचं उत्तर मिळालेलं नाही। मात्र एबीपी माझाला या गाडीचे काही सुगावे मिळालेले आहेत। ही गाडी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राहणारे या भागातले रहिवासी असलेले तुषार कलाटे यांच्याकडे आढळून आली आहे। तुषार कलाटे यांचं पुण्यातील मुळशी तालुक्यातील नेरे जांभे या गावातील हे आलिशान फार्म हाऊस आणि या आलिशान फार्म हाऊसच्या पार्किंगमध्ये जी वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये अनेक विंटेज कार आहेत, अनेक अशा कार आहेत ज्या कार भूतकाळामध्ये खूप नावाजल्या गेल्या आणि याच कारमध्ये याच कलेक्शनमध्ये एक कार ही रोल्स रॉइस काही दिवसांपूर्वी या पार्किंगमध्ये उभी होती। ही तीच रोल्स रॉइस आहे। या गाडीचा नंबर जर आपण पाहिला तर ही गाडी या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावरती असलेली आणि 1, 2, 3 असा क्रमांक असलेली
आलिशान रोल्स रॉईस आहे. मात्र ही रोल्स रॉईस आत्ता या ठिकाणी नाही. ही रोल्स रॉईस कुठे गेली हा प्रश्न तर आहेच, परंतु त्याही आधी हा प्रश्न उपस्थित होणं आवश्यक आहे की ही रोल्स रॉईस तुषार कलाटेंकडे आली कशी. कारण तुषार कलाटे हे या प्रशांत कोरटकरचे अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि त्याचबरोबर एक आध्यात्मिक गुरु म्हणवणारे मनोहर भोसले हे देखील या दोघांचे एक कॉमन फ्रेंड आहेत. या तिघांचेही व्हिडिओज आहेत. या व्हिडिओमध्ये ही आलिशान रोल्स रॉईस दिसते आहे जी याच ठिकाणी उभी आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की प्रशांत कोरटकरचे महाराष्ट्राच्या पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे खरं तर अपेक्षित हे होतं की महेश मोतेवारच्या मालमत्ता जप्त होऊन त्यांचा लिलाव होणं आणि त्यातून येणारे पैसे त्याच्या गुंतवणूकदारांना दिले जाणं. मात्र काहीच झालं नाही. हापापाचा माल गपापास झाला. त्यामध्ये या रोल्स रॉईसचा देखील समावेश होता आणि त्यामुळं ही रोल्स रॉईस तुषार कलाटेंकडे आली कशी आणि आता ती कुठे आहे याचा तपास करणं पोलिसांचं काम आहे. मंदार, अतिशय मोठं गूढ तुम्ही उलगडलंय. आता ही रोल्स रॉईस नेमकी आहे कुठे, याबद्दलची तुमची माहिती नेमकी काय आहे? ही रोल्स रॉईस तुषार कलाटे यांच्याच ताब्यामध्ये आहे. ज्या फार्म हाऊसचं आपण या ठिकाणी दाखवलं की या फार्म हाऊसच्या पार्किंगमध्ये ही रोल्स रॉईस उभी होती काही दिवसांपूर्वी. मात्र हा सगळा वाद सुरू झाल्यानंतर तिथून ही रोल्स रॉईस दुसरीकडे नेण्यात आलेली आहे. तुषार कलाटे यांच्याकडेच ती रोल्स रॉईस आहे ही आपली माहिती आहे. आता प्रश्न आहे तो म्हणजे सीआयडीचे अधिकारी ही रोल्स रॉईस ताब्यात घेणार का. कारण सीआयडीच्या अधिकाऱ्यांना आपण जेव्हा याबाबत विचारतो आहोत गेल्या अनेक दिवसांपासून तेव्हा ते हे सांगत आहेत की ही रोल्स रॉईस आम्हाला सापडत नाहीये. एवढंच नाही तर प्रशांत कोरटकरला काही दिवसांपूर्वी जेव्हा तेलंगणातून अटक करून कोल्हापूरला आणण्यात आलं तेव्हा पुण्यातील सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांना एक पत्र देखील पाठवलं आणि या रोल्स रॉईस बाबत देखील प्रशांत कोरटकरकडे चौकशी करावी अशी विनंती केली. कोल्हापूर पोलिसांनी तशी चौकशी केली देखील. मात्र प्रशांत कोरटकरनी ही रोल्स रॉईस नक्की कोणाच्या ताब्यात आहे आणि तो व्यक्ती कोण आहे याची माहिती द्यायला नकार दिला. असं उत्तर पुन्हा कोल्हापूर पोलिसांनी सीआयडीला दिलं. मात्र आता याचा उलगडा झालाय की ही रोल्स रॉईस नक्की कोणाकडे आहे. ती आहे तुषार कलाटे यांच्याकडे. आता सीआयडीचे अधिकारी ही रोल्स रॉईस ताब्यात घेतात का आणि त्याही पलीकडे जाऊन ही रोल्स रॉईस तुषार कलाटे यांनी विकत घेतली तर ती या प्रशांत कोरटकरच्या माध्यमातून प्रशांत कोरटकरचे वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांसोबत जे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्या संबंधांमधून ही रोल्स रॉईस अशा पद्धतीने विकत घेण्यात आली. सीआयडीचे अधिकारी हे मान्य करतात की 2015 साली जेव्हा महेश मोतेवारला अटक झाली तेव्हा त्याच्या सगळ्या मालमत्ता ताब्यात घेऊन या रोल्स रॉईसला देखील त्यावेळी ही रोल्स रॉईस देखील त्यावेळी ताब्यात घेऊन या रोल्स रॉईसचा लिलाव होणं त्यातून येणारे पैसे गुंतवणूकदारांना वाटणं अपेक्षित होतं हे मान्य करतात. मात्र ते राहून गेलं असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता पाहायचं की ही रोल्स रॉईस कुठे आहे हे ABP माझाने सांगितल्यानंतर सीआयडीचे अधिकारी ही रोल्स रॉईस ताब्यात घेतात का आणि पुढची कारवाई करतात का. खरंय मंदारात एक अतिशय मोठं गूढ ABP माझाने उलगडलेलं आहे. ज्या वादग्रस्त रोल्स रॉईस कारची तपासणी पोलिसांकडून होते, शोध घेतला जातोय, त्याचं गूढ ABP माझाने उलगडलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि राज्याला हादरवण्यासाठी